नमस्कार. महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय असं आपण नेहमी ऐकतोय. जवळपास 10 लाख काही हजार कोटी रुपये, मग 10 लाख काही हजाराचे 11 लाख कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्रावर आहे असं आपण नेहमी ऐकतोय. आणि विधानसभेत तर याच्याबाबत खूपच चर्चा झाली. आता 11 लाख कोटी रुपये कर्ज म्हणजे काय भयंकर झालंय. म्हणजे या कर्जाला फेडायचं कसं? आपलं राज्य जगणार आहे की नाही जगणार आहे? 11 लाख कोटी रुपये कर्ज, याला काय म्हणायचं? बरं चला, सरकारच्या म्हणण्यानुसार 70,000 कोटी रुपयांचं कर्ज केंद्राने घेतलंय आणि केंद्राने घेतलेल्या कर्जाची परतफेड केंद्रच करणार आहे. अगदी 10 लाख कोटी कर्ज म्हटलं तरीही 9,30,000 कोटी रुपये कर्ज उरतं. मग अशा कर्जाची परतफेड राज्य सरकार कसं करणार आहे? कशासाठी ही कर्ज घेतली? काय खर्च केलाय? हा सगळा प्रश्न आपल्या मनात उरतो की. आणि काही माणसं ना याबाबतचे प्रश्न विचारत राहतात. जसे जयंत पाटील, म्हणजे राज्यावर कर्जाचा बोज आहे, कसं जगणार आहे राज्य, असा प्रश्न पडतो. जरा ऐका जयंत पाटलांच्या तोंडून. आज राज्यावर 11,02,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. अध्यक्ष महोदय, कर्जावर शासन 70,000 कोटी रुपये व्याज देणार आहे. म्हणजे दिवसाला 192 कोटी रुपये. पाहिलं, अशी बोंब मारणारी माणसं चिकार आहेत. मी जरा राज्याच्या कर्जाच्या आकड्यांविषयी आणि राज्याच्या उत्पन्नाच्या आकड्याविषयी एक त्रोटक माहिती आपल्याला देतो, जी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सभागृहात दिलेली आहे. म्हणजे या राज्याचं उत्पन्न आणि कर्ज याचा मेळ लागला पाहिजे. आताची भयावह स्थिती अशी आहे, म्हणजे या विरोधकांच्या सांगण्यानुसार भयावह स्थिती अशी आहे की 11,02,000 कोटी रुपयांचं राज्यावर कर्ज आहे. 11,02,000 कोटी रुपये, कारण त्यात 70,000 कोटी रुपये केंद्राचे मिसळले जातात. तर 70,000 कोटी रुपये केवळ व्याज द्यावं लागतं एवढ्या कर्जाचं. म्हणजे राज्य सरकारच्या एकूण उत्पन्नाचा 70,000 कोटी रुपये खर्च व्याजावर जातोय. एवढी भयंकर स्थिती कशी काय आली? उत्पन्न काय राज्याचं, व्याज भरू शकणार आहे की नाही, या अनेक समस्या आहेत ना. मी तुम्हाला एक एक आकडे सांगतोय आणि त्यानंतर फडणवीसांनी काय काय बोललंय ते पण दाखवतोय. या राज्याचं उत्पन्न 16 लाख कोटी रुपये होतं. किती? 16 लाख कोटी रुपये. त्यावेळेला राज्यावरती कर्ज होतं 3 लाख कोटी रुपयांचं. 3 चोक 12, 4 पट, 3 चोक 12 पेक्षा अधिक उत्पन्न होतं. आता या राज्याचं उत्पन्न आहे 51 लाख कोटी रुपये. 51 लाख कोटी रुपये. आणि राज्याचं कर्ज आहे 9.32 लाख कोटी रुपये. म्हणजे 51 लाख कोटी रुपये उत्पन्न असताना, 51 लाख कोटी, माझ्या गडबडमध्ये लाख होऊ शकते नुसते म्हणण्याची, 51 लाख कोटी उत्पन्न असताना 9.32 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. 16 असताना 3 होतं, 51 झाल्यावर 9 झालंय. त्यामुळं पर्सेंटेजचा विचार केला तर 18-19% कर्ज आहे उत्पन्नाच्या. एवढंच आहे, जास्त नाही आहे. आणि आपण ते फेडू शकतो. कुठे झालंय कर्ज? राज्याने खूप मोठी प्रोजेक्ट्स उभी केलेली आहेत. त्या प्रोजेक्टच्या उभारणीसाठीच हे कर्ज झालेलं आहे आणि त्यातून आरामात सहजपणे बाहेर पडता येणार आहे. कर्जाचा नरेटिव्ह न गॅसच्या नरेटिव्ह सारखा झालाय. म्हणजे गॅस कमी पडला, कुठेच कमी पडलेला नाहीये, कुठेच काही झालेलं नाहीये. मी इथे अख्खा काश्मीर फिरलाय, अख्खा जम्मू फिरलाय. दोन्ही राज्यामध्ये कुठे गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल बंद पडल्याचं मला तरी ऐकिवात नाहीये, किंवा माझं जेवण खाणं नाश्ता व्यवस्थित होतंय. कुणी आमचं हॉटेल बंद झालं आहे, हॉटेल बंद कर दिया गया है, अशी पाटी लावलेली नाहीये. मला महाराष्ट्रातली स्थिती तरी कळते की अजून माझ्या कोणत्या मित्राचं हॉटेल बंद करावं लागतंय असा फोन आलेला नाहीये. या स्थितीत तुम्ही लक्षात घ्या की काय आहे. आणि नेमकं कर्जाचं हे पर्सेंटेज, आणि एका शिवसेनेच्या आमदाराने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीसांनी नेमकेपणाने ही गोष्ट समजून सांगितली आहे. बघा जरा. कर्ज ठीक आहे, तर मी म्हटलं आपण सोप्या शब्दात सांगावं. मी तुमचं निवडणुकीचं ॲफिडेव्हिट बघतो. तुमच्या निवडणुकीच्या ॲफिडेव्हिट मध्ये तुमची संपत्ती 14 कोटी आहे आणि तुमच्यावर दायित्व हे कर्ज म्हणू त्याला हे 3,54 लाखाचं. आता हे दायित्वाचा विचार केला तर तुमच्यावर दायित्व किती आहे? 25.28% आणि महाराष्ट्रावर 18%. आता या दायित्वाने मला सांगा, तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का?
नाहीच. पाहिलं म्हणजे त्या सुनील प्रभूनच सांगितलंय तुमचं उत्पन्न किती आणि कर्ज किती, त्या कर्जाच्या तुमचं किती पर्सेंटेज, आणि तुमच्या पर्सेंटेज पेक्षा जास्त कमी पर्सेंटेज, हे कमी पर्सेंटेज हे महाराष्ट्राचं आहे. म्हणजे एवढ्या स्पष्ट पद्धतीने हे सगळं सांगितलं जात असताना आमच्या मनामध्ये शंका उत्पन्न व्हाव्यात, खूप गडबड वाटावी, अशा स्वरूपाचे नॅरेटिव्ह पसरले जात आहेत आणि त्याला आपण बळी पडतोय. माझं म्हणणं इतकंच आहे, आपलं राज्य उत्तम आहे, सगळी स्थिती उत्तम आहे, घाबरण्याचं कोणतंही कारण नाही आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. त्यामुळं या सगळ्या नॅरेटिव्हच्या प्रकाराला आपण उत्तर देता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, यासाठी ही माहिती देतोय. म्हणजे मला हौस नाही आहे राज्यात की राष्ट्रवादीवाले शिवसेना UBT वाले कसे बोलले हे सांगण्याची खाज किंवा हौस मला नाही आहे. प्रश्न एवढाच आहे फक्त की हे खोटी माहिती देत आहेत, त्यामुळं राज्य पॅनिक होण्याचा प्रश्न आहे. ही खोटी माहिती खोटी आहे हे जगाच्या समोर आलं पाहिजे. राज्य कर्जबाजारी झालेलं नाही, राज्याची स्थिती अवघड नाही. ज्या मोठमोठ्या प्रोजेक्टवर राज्यानं खर्च केलेला आहे त्यातून उत्पन्न होणार आहे, उत्पन्न होतं आहे. जसे वेगवेगळे रस्त्याचे प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी कर्ज उचललं गेलंय, उत्पन्न होत आहे, उत्पन्न होत राहील. राज्य निर्वेधपणे चालत राहील, चिंता करण्याची आवश्यकता नाही. राजकारणासाठी अशा खोट्या गोष्टी टाकून आपण त्याचं बळी पडू नये एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.